अहो नंदीवर बसलेले आहेत आणि त्या अवस्थेमध्ये सुद्धा देव नाचायला सुरुवात केलेली आहे. भगवान शंकर सुद्धा नाचताय, सर्व देव गण सुद्धा नाचायला सुरुवात केलेले. हे बँड बाजा ताशा ढोल नगारे सर्व काही वाजायला सुरुवात झालेली आहे. आणि माझ्या भगवान शंकराची वरात आता उज्जैन नगराकडे निघालेली आहे. माझ्या भगवान शंकराने अंगाला भस्मच का लावला बरं? माहित आहे का कोणाला? अंगाला माझे महादेव शंकर स्मशानामधली राखच का लावतात? कारण सर्वसाधारण व्यक्ती जन्माला आला, देव जर कधी जन्माला आले, देव जन्माला येतात ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती ग्लानी वाढते, ग्लानी वाढल्याच्या नंतर भगवंत जन्माला येतात. यदा यदा हि धर्मस्य ग्लानिर्भवति भारत अभ्युत्थान अधर्मस्य तदात्मानं श्राद्यामि. देव ज्या ज्या वेळेस पृथ्वीवरती कुठलीही प्रकारची हानी होत असेल त्या त्या वेळेस भगवंत जन्माला येतात. आणि सर्वसाधारण व्यक्तीही याच मृत्यू लोकांमध्ये जन्माला येतात. मी सांगेन तुम्हाला भगवान शंकर अंगाला राख का लावतात. छोटासा दृष्टांत येईल समोर तुमच्या. एक व्यक्ती स्मशानामध्ये बसलेला आहे आणि बसलेला असताना तो व्यक्ती प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या व्यक्तीकडे लक्ष देतोय. कोण स्मशानामध्ये येते, कोण जाते, आज कोण वारलंय, आज कोणाचे मृत्यू झालाय, हे सर्व काही त्यांच्या लक्षात येते. बरं, ते व्यक्तीचं लक्ष आहे, ते स्मशानामध्येच राहत होते. त्या व्यक्तीने लक्ष दिले. एक दिवस अफाट श्रीमंत असणारा व्यक्ती आला, मृत्यू झालेला होता, मृतावस्थेमध्ये. त्या ठिकाणी त्यांना अग्निदहन देण्यात आलं. त्याच ठिकाणी त्याच वेळेस एक गरीब व्यक्ती आहे, त्यांनाही त्याच स्मशानामध्ये अग्निदहन देण्यात आलं. श्रीमंत आहे, त्यांनाही अग्निदहन दिले. गरीबाचा आहे, त्यांनाही अग्निदहन दिले. यालाही लाकडातच जळले, त्यालाही लाकडातच जळले. ह्याच्याही अंगावरती रॉकेलच ओतले, त्याच्याही अंगावरती रॉकेलच ओतले. यालाही माचीची काडी टाकूनच जाळले आणि त्यालाही माचीची काडी टाकूनच जाळले. एक श्रीमंत आहे आणि एक गरीब आहे. हे सर्व काय कृत्य ती व्यक्ती बघतोय. जाळल्याच्या नंतर रात्र निघून गेली आणि नंतर हातात घेतली. याची एका हातात राख घेतली आणि ह्याची एका हातात राख घेतली. समोर दोन हातात घेतले आणि त्या राखकडे बघत होता. काय फरक काय ह्याच्यात सापडेल का? त्याच्यामध्ये काही फरक? श्रीमंत व्यक्तीची सुद्धा राखच होणार आहे आणि गरीबाची सुद्धा राखच होणार आहे. दोन्ही त्या राख जवळ घेतल्या, रक्षा जवळ घेतल्या आणि हातामध्ये घेऊन बघतोय तर काय दोन्हीही सारख्याच दिसतात. चुरगाळून बघितली तरीही ती सारखीच आहे. बरं, वास घेऊन पाहिला तरीही ती सारखीच आहे. मग भोले शंकर तुम्हाला आम्हाला तेच सांगतायत. मनुष्य कितीही श्रीमंत असला तरीही त्याची राखच होणार आहे आणि गरीब जरी असला तरीही त्याची राखच होणार आहे. मग हा जे शरीर आहे, मग या शरीराला एवढं प्रेम करायची गरज नाही. माझ्या महादेवाने अंगाला राख लावून तुम्हाला आम्हाला सांगितले या शरीराची शेवट राखच होणार आहे. म्हणून माझ्या भोले शंकराने शरीराला राख लावलेली आहे. नंतर सांगेन मी तुम्हाला. लाखों यहाँ से आए, लाखों यहाँ से चले गए, लाखों यहाँ से आए, लाखों यहाँ से चले गए, खाक में जब मिल गए तो दोनों बराबर हो गए. खाक में जब मिल गए तो दोनों बराबर हो गए. चारे राजा था रंग, दोनों ही मिट्टी में मिल गए, दोनों ही मिट्टी में मिल गए. दोघही राजा असला, रंग असला तरी त्याची राखच होणार आहे हे सांगण्याचा प्रयत्न केलेला. नंतर माझ्या महादेवाने डोक्यावरती जटाजूट धारण केलेला आहे, मुकुट. आपण जे नवरदेवाला टोप घालतो, टोप, तो टोप म्हणजे माझ्या महादेवानं धारण केलेला आहे जटाजूट मध्ये. आणि सांगितलेलं आहे की वायू हा माणसाच्या अंगाला लागतो.
वायू असतो ना, ही हवा जी असते येणारे, ही प्रदूषण आहे. हे प्रदूषण माणसाच्या शरीराला लागतं. फक्त शरीरालाच नाही तर ह्या डोक्यात पण घुसतं. म्हणून देवानं सांगितलं या डोक्यामध्ये वाईट गोष्टी घुसू देऊ नका. मडकं सरळ, ढक्कन खुलं, आतमध्ये कचरा नको. आमच्या सरांचं वाक्य. मी जेव्हा 5वी 7वीला होते तेव्हा ऐकत होते, सरांनी रूम मध्ये यावं, क्लासमध्ये यावं आणि सर्व विद्यार्थ्यांना समोर बसवावं आणि बसल्याच्या नंतर एकच वाक्य. पूर्वीचा काळ होता सरांना नमस्कार घालत होते, आता गुड मॉर्निंग म्हटलं जातं. माय आय कम इन सर, बरोबर आहे का, असं म्हटलं जातं. परंतु पूर्वीचा काळ होता, आमचे सर यायचे समोर आणि उभं राहायचे आणि म्हणायचे, सर्वजण उठून आम्ही सरांना नमस्कार घालायचो आणि खाली बसल्याच्या नंतर म्हणायचे, मुलांना मडकं सरळ, ढक्कन खुलं, आतमध्ये कचरा नको. अर्थ लक्षात येईल का? डोकं सरळ, ढक्कन खुलं आणि जे काही मधात बाहेरचे विचार आहेत, या धर्ममंडपामध्ये आल्याच्या नंतर ते विचार घरीच ठेवायचे आणि इथे आल्याच्या नंतर महाशिवपुराण कथा श्रवण करायची. आणि हेच भोले शंकर तुम्हाला आम्हाला सांगतात, माझ्या डोक्यावरती जटाजूट आहे ना, या जटाजूट असल्यामुळे या ओझ्याने माझ्या डोक्यामध्ये बाहेर ते जे प्रदूषण रूपी वायू आहेत, दंभ, अहंकार, मत्स्य, हा जो सर्व काम वासना कधीही माझ्या डोक्यातून माझ्या शरीरामध्ये घुसत नाही, हे सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे जटाजूट प्रमाणे. त्याचप्रमाणे माझ्या महादेवाने हातात गळ्यामध्ये सर्प आणि कानामध्ये विंचू लटकवलेले आहेत. का लटकवलेले आहेत ह्याच्या मागचंही भगवान शंकराने तुम्हाला आम्हाला महाशिवपुराणामध्ये सांगितलेलं आहे. अरे गळ्यामध्ये साप का धारण करायचा? सध्या कलियुग चालू आहे आणि या कलियुगामध्ये तुम्ही आम्ही सर्वसाधारण व्यक्ती संसारामध्ये एवढं अडकलं की साक्षात सर्पासारखा तुम्हाला आम्हाला वेडा घालून ठेवलाय संसाराने. परंतु हा संसार आपल्याला आयुष्यभर पुरणार नाही, आपल्याला परमार्थाकडे यावं लागेल. मी म्हणत नाही तुम्हाला संसार सोडा आणि परमार्थाकडे या, माझं म्हणणं ते नाही. परंतु व्यक्ती हा संसार करत करत पण परमार्थ करू शकतो, हे मी सांगेन. मी माझं स्वतःच सावे असोनी नसावे, अगरवता प्रणावे, दास वता प्रणावे, दास महाराज म्हणतात तसं संसारी असावे असूनी नसावे. संसार करत करत सुद्धा व्यक्ती परमार्थ करू शकतो. मी माझं स्वतःच उदाहरण देते, दोन्ही चालू आहे, माझं परमार्थही चालू आहे आणि संसारही चालू आहे. मी म्हणत नाही तुम्हाला की वैराग्यत्व धारण करा,
डिवॉर्स घ्या आणि आपला आपण परमार्थ करा. काहीही गरज नाही. माझ्या तुकोबरायांनी संसार करत करत भगवान परमात्माचं नामस्मरण केलेलं आहे हो. माझ्या नामदेवरायांनी संसार करत करत देवाला प्रेमामध्ये आळवलेलं आहे. असे आहेत संत लोक की त्यांच्याकडे बघून आपण संसार करत करत परमार्थ सुद्धा करू शकतो. आणि हेच महादेवाने आपल्याला सांगितलेले, अरे या संसारामध्ये जास्त अडकू नका. हा संसार ना आपल्याला सर्पासारखा वेळखा घालून बसलेला आहे. ह्याच्यातून तुम्ही बाहेर निघण्याचा प्रयत्न करा. माझ्या महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळच का आहे? त्रिशूळ का घेतलंय माझ्या महादेवाने हातामध्ये? ह्याच्या मागचं सुद्धा कारण आहे. कारण असं आहे, त्या त्रिशूळाला एक दांडा आणि 3 रेघा आहेत. बघितलंय का कधी त्रिशूळ? बघताना बरोबर आहे का? एक दांडा सरळ रोवलेला आणि त्याला 3 रेघा असतात अशा उभ्या. बरोबर आहे का? चुकतंय माझं? मग मान आगी ना तर हलवा का झोपल्या? नाही ना झोपल्या. बरोबर आहे ना? त्रिशूळ कसा असतं? एक दांडा असतो आणि त्याच्यावरती 3 रेघा असतात. ते का आहे तुम्हाला सांगेन मी. त्या 3 रेघा म्हणजे 3 ताप आहेत. माणसाच्या शरीरातले 3 ताप आहेत. 3 ताप म्हणजे कसे? दैविक, आदि दैविक आणि आदि भौतिक, हे 3 प्रकारचे ताप आहेत. ते ताप आपल्या शरीरातले आपल्याला बाहेर करायचे आहेत. आणि एक दांडा कशामुळं आहे? ते दांडा घेऊन माझे महादेव उभे आहेत. अरे भगवान शंकराच्या दरबारामध्ये येसाल आणि आल्याच्या नंतर काही वाईट कृत्य करसाल तर हा दांडा आणि तुम्ही आणि मी, हे सांगतात या त्रिशूळातून देव तुम्हाला आम्हाला. ते 3 रेषा आहेत, तर ह्या ताप आहेत. ते ताप आपल्या शरीरातून बाहेर निघाले पाहिजे. आणि नंतर तो दांडा ह्याच्या करताय, तुम्ही जर काही वाईट का वागले की मी आहेच तुमच्या समोर दांडा घेऊन उभा, तुम्हाला चांगलं दाखवतो पंढरपूर. आता मात्र माझ्या महादेवाची वरात निघलेली, सुंदर प्रकारे वरात निघालेली आहे. सोबत देवतागण आहेत, एवढे सुंदर वस्त्र घातलेले विमानामध्ये बसलेले आहेत. परंतु माझे महादेव नंदीवर बसलेले आहेत आणि बैलावर बसलेले देव कोणाला पाहावा वाटतील का? घोड्यावर बसलेले माणसं पाहिले, गाढवावर बसलेला एखादा नवरदेव यावा, त्याच्यासोबत कोणी जाईल का? नाही जावं वाटत, बघावंसं सुद्धा वाटत नाही. देवानं तेच केलं. देव म्हणत होते, आम्ही एवढ्या सुंदर सुंदर विमानामध्ये बसून आलो, एवढा सुंदर आम्ही मेकअप केलेला आहे. एखाद्यानं जावं आणि देवाला म्हणावं, देवा हे काय सोंग मांडलंय, अंगाला राख लावली, गळ्यामध्ये नंदीवरती बसलेले आहेत. आणि नंदीवरती बसलेले असताना आता देवानं काय केलं ऐका, मजाच ऐका आता तुम्ही. देव काय करतात? म्हणतात आम्ही सुंदर सुंदर मेकअप करू नये. आणि हा महादेव अशा अवस्थेमध्ये, यांच्याकडं पाहून कोणी म्हणल का वरात येईल म्हणून? कोणीच म्हणणार नाही. मग देवतागण त्यांची पार्टी वेगळी करतात आणि हे मग नंदी, महादेव, भृंगी हे तिघच एका बाजूला राहतात. नंदी म्हणतात, देवा आपल्याला यांनी वाळीत टाकलं, आपलंच लग्न आणि आपल्यालाच बाजूला काढलं, मग आता करावं तरी काय? भगवान शंकर म्हणले, नंदी बोलवा आपल्या टीमला. आणि आता आपली टीम म्हणजे कोणती? अहो भूत पिशाच राक्षस गण त्या ठिकाणी आलेले आहेत. अहो कोणी हे जे डोकं असते कोणाच्या हातात आहे तर कोणाच्या पायाजवळ आहे, कोणाचं कमराला लटकवलेलं आहे, कोणाला 2 हात आहेत, कोणाला 10 हात आहेत, कोणाला 1 डोकं आहे, कोणाला 10 डोके आहेत, कोणाचं मुंडकं
हे वाऱ्यानं फिरते आणि माझ्या महादेवाच्या अंगाला भस्म होत, तर या भूत पिशाच राक्षसाच्या अंगाला रक्त लावलेलं आहे. आणि अशी माझी महादेवाची टोळी आता निघाली हिमालय पर्वताकडे. सुंदर असं महादेवाचं त्या ठिकाणी वरात निघालेली आहे. आता आपली सुद्धा इथून वरात निघाली. आता हिमालय पर्वतावर जायचंय आपल्याला. कैलास पर्वतावरून हिमालय पर्वतावर जायचंय. वेळ लागतो की नाही? मग आपल्याला जायला वेळ लागेल ना. मग आता आज महादेवाची वरात निघाली, उद्या महादेवाचं लग्न आहे, म्हणून उद्या येताना सुंदर असा मेकअप करा. देवाचं लग्न, मेकअप करावं लागेल की नाही? सुंदर नव्या नव्या साड्या नेसून या, मस्त सुंदर असा मेकअप करून या. आणि जमलं तर एक जोडपं मेकअप करून आणा, महादेव पार्वती. आणसाल का नाही बरं? उद्या महादेव पार्वती एक जोडपं घेऊन या. त्यांचं आपण या ठिकाणी सुंदर असं भगवान शंकराच्या दरबारामध्ये लग्न लावू. काय म्हणलं? ए दुनिया वालो उज्जैन की नगरी में, ए दुनिया वालो उज्जैन की नगरी में, हे दुनिया वालों आओ उज्जैन की नगरी में। हे दुनिया वालों आओ उज्जैन की नगरी में। खुशियों की लहर दौड़े हरि की गली गली में। और झूम झूम के सब ये कहते हैं मस्ती में, भोला भोला बने बाबा उज्जैन की नगरी तुम्हां बने हैं बाबा उज्जैन की नगरी में। दीवानो आओ देखो क्या धूम मच रही है। बाबा की आज शादी इस तरह रच रही है, बाबा की आज शादी इस तरह की रही है। और देखो इस खुशी
छंदसामपि मंगलानामच करतारो वंदे वाणी विनायको नमो ब्रह्मांड देवाय गो ब्राह्मण हिताय च जगद्विताय कृष्णाय गोविंदाय नमो नमः छवि ललित कमला कोटिसं नवनील अंबरधारिणी घनश्याम हित चातकी घनश्याम हित मोरनी ओम त्र्यंबकं यजामहे सुगंधिं पुष्टिवर्धनम् उर्वारुकमेव बन्धना मृत्योर्मोक्षी यमामृता नागेन्द्रहराय त्रिलोचनाय भस्मांगरागाय महेश्वराय नित्याय शुद्धाय दिगंबराय तस्मै नकराय नमो शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय जन्म झालेला आहे. तारकासुर नावाचा राक्षस आणि त्या राक्षसाने प्रत्येक देवतांना त्रास द्यायला सुरुवात केलेली आहे आणि तो त्रास देत असताना सर्व देवतांनी एकत्रित यावं आणि एकत्रित येऊन माझ्या भगवती जगदंबे मातेची स्तुती गावी आणि स्तुती गायल्याच्या नंतर साक्षात माझी भगवती माता त्या ठिकाणी मैना महाराणी मैना आणि राजा हिमवान हिमालय पर्वताचा राजा असणारा हिमवान राजा यांच्या घरी माझी पार्वती माता जन्माला आलेली आहे. नुकत्या माझ्या पार्वती माता लहानाच्या मोठ्या होत आहेत. छोट्या छोट्या बाळांना सवय असते की कुठलंही खेळणं घ्यायचं. आता मुलीचा स्वभाव काय असतो, बाहुली घ्यायची, तिनं खेळभांडे घ्यायचे, कुठलीही वस्तू घ्यायची त्यासोबत खेळायचं. परंतु जगदंबा माता पार्वती मातेचा स्वभाव असा होता की पार्वती माता कुठल्या सोबत खेळण्यासोबत खेळायला तयार नव्हत्या. पार्वती मातेला एकच खेळणं आवडत होतं, ते म्हणजे माझी भगवान शंकराची मूर्ती. माझ्या पार्वती मातेना भगवान शंकराच्या मूर्तीसोबत रात्रंदिवस राहत होत्या, त्यांचं भजन गात होत्या. भजन गात असताना माझ्या पार्वती माता लहानाच्या मोठ्या होत आहेत. लहानाच्या मोठ्या होत आहेत आणि मोठ्या होत असताना नारदजीने सांगावं हिमवान राजाला, राजा तुझ्या मुलीचं फार मोठं भविष्य आहे. तुझी मुलगी ना फक्त पार्वतीच नव्हे तरी साक्षात जगजननी जगन्माता भवानी आहे. सर्वसाधारण मुलगी नाही रे तुझी मुलगी, असं सांगावं. आणि भविष्यामध्ये सांगत होते तुझ्या मुलीचा वर ना खूपच सुंदर आहे.
साक्षात 3 देवांपैकी एक तो देव असणारा तुझ्या मुलीचा वर होणार आहे असं सांगून ठेवलेलं आहे. समोर असं प्रगट होतं, कथा आहे की समोरच्या कथेमध्ये भगवती माता आणि हिमवान राजांना स्वप्न पडतं की आपल्याच हिमालय पर्वतावरती एक गुफा आहे आणि त्या गुफेमध्ये एक साधू संत जपा करता, तपा करता, ध्याना करता, वैराग्यत्व धारण करून बसलेले आहेत. ते म्हणजे माझे भोले शंकर. माहित झालं मुलीच्या हाताला धरावं पार्वती मातेच्या आणि गुफेमध्ये नेऊन सोडावं. जा पार्वती, भगवान शंकराची सेवा कर. आणि त्या ठिकाणी माझी माता पार्वती रात्रंदिवस अहोरात्र माझ्या भगवान शंकराची सेवा करत होती. परंतु त्याच ठिकाणी एवढी सेवा करते भगवती माता, तरीही भगवान शंकर ध्यानातून बाहेर येत नाहीत. मग काय करावं? कामदेवांना पाठवण्यात आलं आणि पाठवण्यात आल्याच्या नंतर कामदेवाने नृत्य करायला सुरुवात केलेली आहे आणि भगवान शंकराने त्या ठिकाणी तृतीय नेत्र जाग केला आणि तृतीय नेत्र जाग केल्याच्या नंतर कामदहन त्या ठिकाणी झालेलं आहे. इथपर्यंत आपण काल कथा बघितली. आठवलं का आता? आठवलं ना माय? हो म्हणा. चला तुम्ही नाही आठवलं तरी हो म्हणा, मला जरा करम काही. आता आणि लहानाच्या मोठ्या होत होत्या. काम दहन झालेलं आहे. भगवान शंकर त्या गुफेतून उठतात आणि कैलास पर्वतावरती निघून जातात. माझ्या माता पार्वती हिमालय पर्वतावरती आपल्या महलामध्ये वापस आलेले आहेत. आणि वापस आल्याच्या नंतर आता मात्र माझ्या माता पार्वती नाराज आहेत. बरं अहो, ते भोले शंकर आहेत. ते भोले शंकर काय कोणाला भेट देतात का? आणि एवढ्या सोपी भेट देत नाहीत. त्यांना भोले शंकर म्हटलं जातं, परंतु त्यांना जर भेटायचं असेल तर आपल्याला वेगळं रूप धारण घ्यावं लागतं, धारण करावं लागतं. तेव्हा माझे भोले शंकर तुम्हाला आम्हाला भेट देतात. आता मात्र माझ्या माता पार्वती सुंदर भजन करतायत. बरं नाराज आहेत, परंतु नाराज अवस्थेमध्ये माता पार्वती भजन करतायत. मैं तो शिव की पुजारन बनूंगी. भेटतच नाही स्वर. तो शिव की पुजारन बनूंगी. मैं तो शिव की पुजारन बनूंगी. अपने भोले की जोगन बनूंगी. अपने भोले की जोगन बनूंगी. मैं तो शिव की पुजारन बनूंगी. शिव की पुजारन बनूंगी. तो अपने भोले की जोगन बनूंगी. अपने भोले की जोगन बनूंगी. अपने भोले की जोगन बनूंगी. बघा ऐका,
मग तर मला तुम्हाला भेट द्यावीच लागेल. माता पार्वती म्हणत होत्या, मैं तो पहनूंगी जोगन का चोला, नहीं मिलते हैं अनुरागियों को, अनुरागियों शुभ तो मिलते हैं बैरागियों को, शिव तो मिलते हैं बैरागियों को, मैं तो उनकी बैरागन बनूंगी, मैं तो उनकी बैरागन बनूंगी। अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी। मैं तो शिव की पुजारन बनूंगी, मैं तो शिव की पुजारन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी। माझ्या जगदंबा पार्वती माता म्हणत होत्या की नहीं मिलते हैं अनुरागियों को, नहीं मिलते हैं अनुरागियों को, शिव तो मिलते हैं बैरागियों को, मैं तो उनकी बैरागन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी, अपने भोले की जोगन बनूंगी. माझ्या भगवती माता म्हणत होते शंकराला, तुम्ही मला भेटायला येत नाही ना, मी आता वैराग्यत्व धारण करणार. आता मात्र माझ्या पार्वती माता नाराज आहेत आणि नाराज अवस्थेमध्ये बसलेले असताना आता एवढी श्रीमंत व्यक्तीची हिमालय पर्वताचा जो राजा आहे, हिमवान राजा, यांची मुलगी घरामध्ये नाराज आहे, कोणाला आवडल का? नाही आवडणार. मग त्याच ठिकाणी हिमवान राजाने नारदजींना बोलवावं. नारदजी, माझी पार्वती नाराज आहे, का आहे बरं, तुम्ही सांगू शकता का? तुम्ही सांगितलं होतं ना की भगवान शंकराची सेवा करायला जा, परंतु भगवान शंकराची प्रागट्य व्हायला तयार नाही, तो वैराग्यत्व त्याने धारण केले, मग करावं तरी काय? नारदजी आलेले आहेत, माता पार्वती जवळ जातात आणि माता पार्वतीला म्हणतात, पार्वती, तुम्ही जगदंबा आहात, जगत जननी आहात, भवानी आहात, असं नाराज होण्यानं चालणार नाही आणि जमणार सुद्धा नाही. मग काय करावं लागेल? माता पार्वतीने बघा याच ठिकाणी नारदजींना गुरुचं आज्ञा सुद्धा मानलेली आहे, नारदजींना गुरु मानलेला आहे माता पार्वतींनी. भागवत कथेमध्ये जर गेले तर तिथेही तुम्ही बघा राधा राणीने नारदजींना गुरु मानलेला आहे आणि इथेही सुद्धा त्याचप्रमाणे झालेलं आहे. माता पार्वती नारदजींना गुरु मानतात आणि गुरुचा उपदेश म्हणून ऐकायला सुरुवात करतात. सांगा नारदजी, तुम्ही म्हणसाल ते करायला तयार आहे. नारदजीने सांगावं आणि उपदेश द्यावा. पार्वती, पर्वतावरती जा, उंच शिखरावरती जा आणि तिथे गेल्याच्या नंतर कडक तपश्चर्या कर. आता मात्र माझ्या माता पार्वती कडक तपश्चर्या करायला निघालेले आहेत. तपश्चर्याला निघाल्या आणि निघाल्याच्या नंतर आता मात्र माझ्या भवानी मातेनं, पार्वती मातेनं भगवा वेश धारण केलेला आहे.
एका वैराग्याचं धारण केलेलं आहे, वेश धारण केला. एक वैराग्य कसा असतो, भगवे वस्त्र घालून पूर्ण गोष्टीचा त्याग करतो आणि तपश्चर्या करायला जातो. त्याचप्रमाणे आता मात्र माझ्या माता पार्वती निघालेली आहेत, वनामध्ये एकट्या जाणार. कुठल्या आई वडिलांना वाटते व आपल्या मुलीने वैराग्यत्व धारण करावं? नाही वाटत. आणि वैराग्यत्व धारण करणं काय सर्वसाधारण गोष्ट नाही. चांगले करू शकत नाहीत. जातात 10-5 वर्ष राहतात, खातात पितात आणि वापस येतात. हिमवान राजा आणि मैना राणी या दोघांनाही फार दुःख होत होता. रे माझी पार्वती नाजूक आहे, मी सांगेन तुम्हाला, नाजूक आहे. माझ्या पार्वतीने हातामध्ये स्वतःच्या हातानं पाण्याचा तांब्या घेऊन पाणी सुद्धा पेलेलं नाही. आता ही तपश्चर्या करण्याकरता जाणार. अहो जंगलामध्ये तिथं अन्य प्राणी असतात, वन प्राणी असतात, झाडे झुडपे काटे असतात आणि तिथे त्या ठिकाणी माझी पार्वती राहणार. रामायणामध्ये सुद्धा हाच प्रसंग येतो. ज्या वेळेस प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी आणि सीता माता वनामध्ये निघतात, त्याच वेळेस गुरु सोडायला आलेले आहेत वनामध्ये. 14 वर्ष तिथे राहणार. गुरु सोडायला आले आणि आल्याच्या नंतर माता सीताच्या समोर जातात. सीता, दशरथ राजांनी सांगितलंय सीता तुला वनामध्ये काहीही जायची गरज नाही. सीता तू माझ्याजवळ राहा, तिथे तुला त्रास होईल. सीता, तिथे वनप्राणी असतात, अन्य प्राणी असतात. सीता, तुला तिथे खाण्याकरता प्रत्येक गोष्ट मिळणार नाही. सीता, तुला फळावरती राहावं लागेल, कधी कधी पाला पाचोळा सुद्धा खावा लागेल. परंतु सीता माता बघा, ऐका, सीता माता म्हणत होती, अहो मी साक्षात भगवान परमात्म्याची पत्नी आहे आणि त्यांच्या सोबतच जाते. मला कुठल्या गोष्टीची कमी पडणार? मला काहीही कमी पडणार नाही. गुरुजी, तुम्ही आले त्या रस्त्याने वापस जा. गुरुजी, मी नाही येऊ शकत तुमच्या सोबत. परंतु परत परत गुरुजीने सांगावं, सीता तू नाही राहू शकत. जनक राजाची मुलगी आहेस तू, जानकी, नको जाऊ. परंतु सीता माता ऐकायला तयार नाही. सीता, पायामध्ये चपला नाही. सीता, वाहन नाही तुझ्या पायामध्ये, कदाचित तुझ्या पायामध्ये काटेही टोचतील. सीता, परंतु सीता माता म्हणत होती, अहो मी ज्यांच्या सोबत राहते ना, त्यांच्या चरणामध्ये एवढी ताकद आहे, त्यांच्या चरणावरती मी माझा चरण ठेवेन आणि वनाचा रस्ता धरेन. सीता माता ज्याप्रमाणे वनामध्ये गेल्या ना, लक्ष्मणजी, रामजी आणि सीता माता तिघही वनामध्ये राहत होते. कित्येक गोष्टींना त्यांना सामोरे जावं लागलं. आपण कथा श्रवण केलेली आहे. त्याचप्रमाणे आता मात्र माझी पार्वती माता वनामध्ये निघालेली आहे. भगवे वस्त्र धारण केलेले आहेत, हातामध्ये कमंडलू घ्यावं, पायामध्ये चपला नाही, वाहन नाही, काहीही नाही. परंतु आई वडील टाहो फोडून रडत होते आणि म्हणत होते, पार्वती तू आता वनामध्ये राहणार. तिथे पशु पक्षी हिंस्र असणारे ते प्राणी तुझ्या जवळ येतील. परंतु माता पार्वतींना विश्वास होता या गोष्टीचा, ज्यांचं मी नाव घ्यायला जाते ना, तो जगाचा बाप असणारा भगवान शंकर माझ्या मागे पुढे उभा राहील. आणि बरोबर आहे, ज्या ज्या वेळेस भक्ताने सामोरं जावं, ज्या ज्या वेळेस भक्ताने भगवंताचं भजन करावं, त्या त्या वेळेस माझा भगवंत माझ्या भक्ताच्या मागे पुढे उभा राहतो. हे प्रत्येकाला माहित आहे. हो, देव परीक्षा घेतो बरं आपली, प्रत्येक ठिकाणी परीक्षा घेतो, परंतु त्या परीक्षेतून उत्तीर्ण करण्याचं काम सुद्धा देवाचंच असतं. माता पार्वती घराच्या बाहेर पडतात आणि सांगत होत्या आई वडिलांना, आई, पिताश्री, माताश्री, सांगत होत्या, कुठल्याही प्रकारचं जर फळ प्राप्त करायचं असेल तर श्रम करावेच लागतात. आणि बरोबर आहे ना, कुठलेही जर आपल्याला काम जर करायचं असेल तर तिथं आपल्याला काही ना काही असं गपचूप मांडी घालून बसल्यानं जमल का? 2 टाइम हाणायचं आणि गपचूप बसायचं?
नाही जमणार, त्याच्याकरता हातपायच हलवावे लागतील, त्याच्याकरता कष्टच करावे लागतील, त्यानंतर आपल्याला पोटाकरता अन्न पाणी मिळेल. परंतु काही काही ठकास महाठक असे असतात, काही नाही, मस्त खुर्चीवर बसतात, आईश के साथ खातात. आज ते बापजाद्याची जायदाद खातात बिचारी बसून, त्याला आपण तरी काय करणार. माता पार्वती निघालेले आहेत. कडक तपश्चर्या आहे आणि कडक तपश्चर्या करता माता पार्वती निघालेले आहेत. उंच हिमालय पर्वताच्या शिखरावरती जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर माता पार्वती तपश्चर्येला सुरुवात करतात. दोन्ही हात जोडलेले आहेत. अहो, त्या ठिकाणी पद्मासन घातलेला आहे आणि पद्मासन घालून माझी माता पार्वती जपा करता बसलेली, तपा करता बसलेली आहे. आणि बसत असताना माता पार्वतीने कित्येक वर्ष उलटून गेले आणि उलटून गेल्याच्या नंतर माझी माता पार्वती सुरुवातीला फळं खात होत्या. वनामध्ये काय भेटणार आहे, आपल्यासारखी भाजी पोळी तूप रोटी नाही भेटत. फळं खायला सुरुवात केली, परंतु भगवान शंकर भोलेनाथ यायलाच तयार नाही. मग नंतर काय करावं, फळं फुलं सोडून दिले आणि नंतर फक्त पाला पाचोळा खात होत्या. झाडांचा पाला तोडायच्या आणि माझ्या माता पार्वती खायच्या. परंतु योग असा आला तर माता पार्वतीने ते पाचोळा पानं सुद्धा खायला बंद केलेली आहे. पाहुनी आझाडे वर बाडोनी पाला, पाहुनी आझाडे वर बाडोनी पाला, पाहुनी आझाडे वर बाडोनी पाला, पाहुनी आझाडे. आवडीने विठ्ठला आळवावी, आवडीने विठ्ठला आळवावी, पाहुनी आझाडे वर बाडोनी पाला, पाहुनी आझाडे वर बाडोनी पाला. माता पार्वती सुरुवातीला फळं खात होत्या, नंतर पाला खायला सुरुवात केली. परंतु आता माता पार्वतीने तेही सोडून दिलं. आता फक्त पाण्यावरती राहत होत्या. माता पार्वती फक्त दिवसातून एकदा पाणी प्यायला सुरुवात केलेली आहे. नंतर तर असं झालं, माता पार्वतीने पाण्याचाही त्याग केलेला आहे. आता फक्त श्वासावरती जीवन चालू आहे. अशी कडक तपश्चर्या करायला सुरुवात केलेली आहे माता पार्वतीने. आणि असलीच कडक तपश्चर्या केली तर देव तुम्हाला आम्हाला भेटेल. देव कोणालाही भेट देत नाही, मी सुरुवातीला सांगते. मन, भाव, प्रेम त्या ठिकाणी असणं गरजेचं आहे. आपली पूजा कशी असते, एक तांब्या भरून आणायचा, तो असा धरायचा, एक तांब्या भरून आणायचा आणि त्याच्यामध्ये एकदाच देव सगळे टाकायचे, सगळेच एकदा बाहेर काढायचे. बुचकळून बुचकळून जातात ते देव. अशी आपली पूजा. आणि पूजा करताना कधी हरिपाठ म्हणत नाही, कोणता जप म्हणत नाही, काही नाही. अरे पिंट्या, का तिकडे मरायला, हे इकडे मर. कधी देवाची पूजा करताना
या पोरानं तर कद्दर आणलाय. कधी? देवाची पूजा करताना. काय तो देवाची पूजा करेल? अरे कशी तुम्हाला मला भेट देईन देव? नाही देणार, नाही देणार. त्याच्याकरता मन, भाव, प्रेम असणं गरजेचं आहे. माता पार्वती आता फक्त श्वासावरती जीवन आहे आणि त्या श्वासावरती माता पार्वती भगवान शंकराची कडक तपश्चर्या करतायत. परंतु अजूनही शंकर यायला तयार नाही, भोलेनाथ यायला तयार नाही. मग आता करावं तरी काय? अहो, माझ्या माता पार्वतीने श्वासही घ्यायला सोडून दिला. आता मात्र माता पार्वती श्वासही घेत नव्हत्या. असली कडक तपश्चर्या करतायत. माझ्या माता पार्वतीच्या तपोबलावरती साक्षात भगवान इंद्रदेवाचं सिंहासन सुद्धा हलायला सुरुवात झालेली आहे. अहो, पर्वत हलत होते, समुद्राच्या लाटा उसळत होत्या, विजांचा कडकडाट होत होता आणि त्या अवस्थेमध्ये माता पार्वती एका पायावरती भजन करायला सुरुवात केलेली आहे. परंतु अजूनही भगवान शंकर यायला तयार नाही. मग आता करावं तरी काय? सर्व देवतागण एकत्रित येतात आणि माझ्या भोले शंकराच्या जवळ जातात आणि माझ्या भोले शंकरांना दोन हात जोडून नमन करतात. भोले शंकरांच्या जवळ प्रत्येक देवानी जावं. इंद्रदेव आलेले आहेत, चंद्रदेव आलेले आहेत, विष्णुदेव आलेले आहेत, ब्रह्मदेव आलेले आहेत. ब्रह्मदेव सर्वांच्या समोर जातात आणि भगवान शंकराला म्हणतात, भोलेनाथ आँख खोलो ना. लेकिन भोलेनाथ आँख खोलने के लिए तयार नहीं. परंतु देवाचं सगळ्यात जास्त प्रेम कोणावर आहे? तर भगवान विष्णूवरती आहे. रात्रंदिवस त्या भगवान विष्णूचं भजन करतात. राम 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 असं भजन करणारे माझे विष्णुदेव समोर जातात भोले शंकराच्या आणि आवाज देतात, भोलेनाथ आँख खोलो. भोलेनाथ आँख खोलो. लेकिन भोलेनाथ आँख खोलने के लिए तैयारी नहीं. परत प्रेमाने आवाज दिला, भोलेनाथ. आत्ता मात्र देवाने डोळे उघडले आणि भगवान विष्णूकडे पाहतायत आणि म्हणतायत, साक्षात भगवान विष्णू समोर आहेत. भगवान शंकरांनी जावं आणि भगवान विष्णूच्या समोर उभे राहतात आणि म्हणतायत, तुम्ही माझ्या समोर का आलात देवा? मला बोलवायचं होतं, मी आलो असतो. परंतु भगवान विष्णू आहेत, ती काम पडलं की जातात, असं तसं जात नाहीत. आता भगवान शंकराकडे काम पडलं होतं विष्णूचं, म्हणून भगवान विष्णू समोर आलेले आहेत आणि भगवान शंकराला म्हणतात, शंकरजी माता पार्वती तपश्चर्या करता बसलेले आहेत आणि असली कडक तपश्चर्या आहे, आम्हाला सुद्धा त्रास होते, श्वास घेणं सुद्धा बंद झालेलं आहे. तुम्हाला माता पार्वती सोबत विवाह करावा लागेल. आज्ञा झाली. परंतु शंकर जी म्हणत होते, मैंने एक बार शादी करके देखी, अब नहीं करने की. विष्णू म्हणत होते, तुम्हाला विवाह करावाच लागेल. आपकी आज्ञा है तो मैं करता हूँ, आपकी आज्ञा सलाखों पे, सर पे. भगवान विष्णू म्हणता, सर पे नहीं, दिल में लो. सर पे लेंगे तो सर पे गंगा है, गंगा में बह जाएगी. ठीक आहे, सर्व काही पक्क झालेलं आहे. भगवान शंकरजी म्हणतात, मी माता पार्वती सोबत विवाह करायला तयार आहे. देवही सर्व आनंदात आहेत. देव सर्व आनंदात आहे, सर्व आनंदी आनंद आहे. भगवान शंकर त्या ठिकाणी लग्न करायला तयार झालेले आहेत. परंतु त्याच ठिकाणी माझे भोलेनाथ म्हणतात, मी माता पार्वती सोबत लग्न करतो, परंतु माता पार्वतीची एकदा दोनदा मला परीक्षा घ्यायची. मग कशी घ्यायची? ऋषींना बोलवण्यात आलं आणि ऋषींना बोलवल्याच्या नंतर माता पार्वतीकडे ऋषी निघालेले आहेत. ते ऋषी माता पार्वतीच्या जवळ येतात आणि माता पार्वतीला आवाज देतात, हे पुत्री आँख खोलो. माता पार्वती कडक तपश्चर्येमध्ये बसलेले आहेत, डोळे उघडायला तयार नाही. परत आवाज द्यावा, हे बाळा डोळे उघड ना. माता पार्वतीने डोळे उघडावे आणि समोर बघतो तर काय, अनेक ऋषी उभी आहेत.
आणि ते ऋषी उभे असताना माता पार्वती संस्कारवान होत्या. माता पार्वती समोर गेल्या आणि ऋषींना साष्टांग नमस्कार केला आणि नमस्कार करून त्या ठिकाणी माता पार्वती म्हणतात, ऋषीवर आप यहाँ पे, या हिमालय पर्वताच्या उंच शिखरावरती आतापर्यंत कोणतेच ऋषी आले नव्हते, मग तुम्ही या ठिकाणी कस काय आलेत? ऋषी म्हणत होते, आम्ही बैरागी आहो, आम्ही कुठेही जातो कुठूनही येतो, आम्हाला कुठलं घर नाही, आम्हाला दार नाही, कुठल्या गोष्टीचं बंधन नाही, आम्ही बंधन विरहित आहो, आम्ही कुठेही जाऊ शकतो आणि कुठूनही येऊ शकतो. ऋषी समोर बसलेले आहेत, माता पार्वती सुद्धा बसलेले आहेत आणि बसल्या अवस्थामध्ये ऋषी प्रश्न करतायत, बाळा तुझी तपश्चर्या करतेस, कडक ही कणा कोणासाठी करतेस, काय गरज आहे तुला करायची? माता पार्वती सांगत होत्या, मला ना भोले शंकराशी विवाह करायचा आहे. नारदजींनी उपदेश केला आणि उपदेश केल्याच्या नंतर मी या ठिकाणी तपश्चर्या करायला आलेली आहे. अहो गुरूंचा आदेश आहे ना, मग गुरूंची आदेश मानणं सगळ्यात गरजेचं आहे. माता पार्वती बोलत होत्या आणि ऋषीही बोलत होते आणि ऋषी म्हणत होते, अरे त्या नारदजींचं काय ऐकतेस तू? नारदजीचं काही खरं नसतं, ऐकत जाऊ नको. परंतु माता पार्वती म्हणत होत्या, ते माझे गुरु आहेत आणि गुरु विषयी मी वाईट बोललेलं ऐकून घेणार नाही. आणि ते बरोबर आहे. एखादा जर गुरु समोर बसलेले आहेत आणि दुसरा शिष्य येतो आणि पहिला जुनावाला शिष्य त्याला म्हणतो की या गुरूंना काही येत नाहीये, या गुरूंसोबत तू राहू नको, सोडून दे त्याला. परंतु हे सर्व काही चुकीचं आहे. अरे ज्याने पाया पक्का केला त्यालाच तुम्ही सोडून पळताय. माता पार्वतींना क्रोध आला आणि माता पार्वती म्हणत होत्या, माझ्या गुरुची आज्ञा आहे, मला काहीही बोललं तरी चालेल, परंतु माझ्या गुरुला एकही शब्द बोलायचा नाही. गुरु ना फार महत्वाचा असतो आयुष्यामध्ये. आणि खरं सांगेन मी तुम्हाला, गुरु प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये असावा. ज्यांच्या आयुष्यामध्ये गुरु नाही तो व्यक्ती विनाकारण जन्माला आलाय. जन्माला येऊन काहीही फायदा नाही त्या व्यक्तीचा. म्हणून आयुष्यामध्ये गुरु करणं सगळ्यात महत्वाचं आहे. ज्यांनी कोणी केलं नसेल त्यांनी गुरु करा. कोणाचा जर गुरु करायचा राहिले असेल तर तुम्ही गुरु करून घ्या. माता पार्वती म्हणत होत्या, इस दुनिया में सबसे बड़ा गुरु शिष्य का नाता है. इस दुनिया में सबसे बड़ा गुरु शिष्य का नाता है. लालन पालन कर शिष्य का राह दिखाता है. लक्षात येईल तुमच्या. लालन पालन कर शिष्य का राह दिखाता है. गुरु वचन को जो शिष्य आपके अपने हृदय में बसाता है, गुरु आज्ञा में चले वो फिर गुरु का प्रिय बन जाता है, वो फिर गुरु का प्रिय बन जाता है. माता पार्वती म्हणत होत्या, परंतु ऋषींचं चालूच होतं बरं. ऋषी म्हणत होते, ते महादेव बैरागी आहे, ध्यानस्थ बसलेले आहे, ते बैराग्यातून बाहेर येणार नाही. तू एक काम कर, आम्ही तुझं लग्न भगवान विष्णू सोबत लावून देतो. माता पार्वती म्हणत होते, ए ऋषी, मी आतापर्यंत शांत राहते कारण की तुम्ही माझ्या वडिलांसमान आहात. माझ्या गुरुबद्दल तुम्ही वाईट बोलला, मी हे ऐकून घेतला, परंतु आता माझ्या विवाहाबद्दल तुम्ही बोलताय, मी ऐकून घेणार नाही. आणि माझी एवढी सर्व काही तपश्चर्या केली, मी माझ्या अपशब्दाने माझी तपश्चर्या वाया घालणार नाही. तुम्ही आल्या त्या रस्त्याने वापस जा. गुरूंना आनंद झाला. जे ऋषी आले होते ना त्यांना खूप आनंद झाला. आणि आनंद झाल्याच्या नंतर गुरु म्हणत होते, आम्ही जी परीक्षा घेतली माता पार्वतीची, या परीक्षेमध्ये माता पार्वती पास झालेले. कित्येक समोर उदाहरणं मांडले त्यांनी. गुरूंनी बरेचसे उदाहरणं मांडले ऋषींनी, परंतु माता पार्वती ऐकायला तयार नाही. माता पार्वती म्हणत होत्या की मी पर्वत राजाची कन्या, हिमवान राजाची कन्या आहे. मला माहिती आहे हिमालय पर्वत जड आहे, मग माझी ही बुद्धी जड असू शकते, परंतु एक ऐका ऋषी, त्याच हिमालय पर्वताला फाडून त्यामधून सोनं निघतं हे कधीच विसरू नका.
ऋषींना फार आनंद झाला आणि ऋषी तिथून निघालेले आहेत. परंतु जात असताना ऋषी भगवान परमात्म्याचं भजन करतायत. काय सुंदर भजन करतायत, आपणही करू. घ्या भजन. हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः शिवाय, हरि ओम नमः ऋषींनी सुंदर भजन केलेलं आहे. अतिशय गोड भजन करावं ऋषींनी. आणि भजन करत 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 महादेव शंकराच्या जवळ येतात आणि येऊन सांगतात, माता पार्वती परीक्षेमध्ये पास झाल्या. पास झाल्या म्हटल्याच्या नंतर भगवान शंकर आता स्वतः उठले. बरं, स्वतः भगवान शंकर उठले आणि माता पार्वतींची परीक्षा घेण्याकरता निघालेले आहेत. भगवान शंकरांनी सुंदर एका ब्राह्मणाचं रूप घेतलं. अहो काय सुंदर ते रूप ब्राह्मणाचं घेतलेलं आहे. अतिशय सुंदर असे दिसणारे भोले शंकर त्यांनी सुंदर एका ब्राह्मणाचं रूप घ्यावं
हातामध्ये कमंडलू आहे, भगवे वस्त्र धारण केलेले आहेत, लाल रंगाचे वस्त्र भगवान शंकराने धारण केले आणि माता पार्वतींकडे निघाले. माता पार्वतीकडे निघाल्याच्या नंतर आत्ता मात्र माता पार्वतीच्या जवळ जातात आणि माता पार्वतींना आवाज देतात. आवाज दिल्याच्या नंतर माता पार्वती समोर बघतायत, ते एक ब्राह्मणाचं रूप घेऊन एक व्यक्ती समोर आहे. माता पार्वतीने भगवान शंकरांना ब्राह्मण रूपामध्ये बघितल्याच्या नंतर माता पार्वतींना महादेव ओळखायला आले नाही. तुम्हाला वाटलं असं ओळखलं पण नाही. देवाची लीला आहे ती. देवाने प्रत्येक गोष्टीमध्ये लीला केली, पण तुम्हाला आमच्या लक्षात येत नाही. तुम्हाला आम्हाला लीला कधीच देवाची लक्षात येत नाही. मला वाटतंय आयुष्यभरही लक्षात येणार नाही येणार अशी भगवान शंकराची लीला. सुंदर ब्राह्मणाचं रूप आहे आणि महादेव समोर उभे आहेत. माता पार्वती जातात आणि आवाज देतात, हे ब्राह्मण देव, तुम्ही या ठिकाणी उंच हिमालय पर्वतावरती. माता पार्वतीने साष्टांग नमस्कार करावा आणि बोलत होत्या. बोलणाऱ्या माता पार्वतींनी शंकरजींनी म्हणावं, तुमचं नाव काय? माता पार्वतीने नाव सांगितलं, मी हिमालय पर्वताची हिमवान राजाची कन्या पार्वती आहे. माता पार्वतीने नाव सांगावं. भोले शंकर म्हणत होते, हे पार्वती, तू या उंच शिखरावरती एकटी स्त्री आहेस ना, मग या ठिकाणी का बसलेली आहे? माता पार्वतीने सर्व वृत्तांत सांगितलंय. गुरुंनी उपदेश केलेला आहे आणि ते उपदेश म्हणजे गुरूंची आज्ञा म्हणून या ठिकाणी मी भोले शंकराशी विवाह करण्याकरता जप तप करते. भोले शंकर म्हणत होते, पार्वती, तू एवढी सुंदर दिसणारी, रूपवान असणारी स्त्री असणारी, कन्या असणारी, आणि तू त्या शंकराशी विवाह करणार? म्हणते कोण, सांगते कोण, ऐकते कोण? लक्षात येईल तुमच्या. महादेव स्वतः म्हणाले, तो भोले शंकर अंगाला राख लावणारा, आणि त्यांच्याशी तुला विवाह करायचाय? माता पार्वती, हो, ब्राह्मण देव होते. ब्राह्मणांना अपशब्द कधीच बोलू नये, त्याचं खूप पाप लागतं. देवांपेक्षा जास्त मान जर कोणाला असेल तर ब्राह्मण देवाला असेल. ज्या वेळेस महादेवांनी कथा सांगितली होती माता पार्वतींना पर्वतावरती, त्यावेळेस पोपटाच्या रूपामध्ये सूतजीने ती श्रवण केली आणि ती श्रवण केल्याच्या नंतर सर्व देवतांकडे जातात, मला महादेवापासून वाचवा वाचवा वाचवा, माझ्या माग महादेवाचं त्रिशूळ लागलेलं आहे. परंतु एकही देव वाचवायला तयार नाही. म्हणून मग सूतजींनी काय करावं, ब्राह्मणांच्या कुटीमध्ये जावं. म्हणून मी सांगते तुम्हाला, देवापेक्षा श्रेष्ठ जर कोण असेल तर ब्राह्मण देव आहे. ब्राह्मण देवाला अपशब्द कधीच बोलू नये, पण तो ब्राह्मणही ब्राह्मणाच्या वेशीमध्ये असावा. लक्षात येते का तुमच्या? ब्राह्मण हा ब्राह्मणाच्या वेशीमध्ये असावा, तर त्यांचं खरं होतं. माता पार्वती एकही शब्द बोलायला तयार नाही. माता पार्वती ऐकत होत्या. भगवान शंकर म्हणत होते, तू एवढी रूपवान असणारी स्त्री आहेस आणि भगवान शंकराशी विवाह करायचं म्हणते? पार्वती, तो भोलेनाथ बैलाची सवारी करणारा, अंगाला राख लावणारा, गळ्यामध्ये सर्प धारण करणारा तो शंकर वनवासी आहे आणि त्यांच्याशी तुला विवाह करायचाय. माता पार्वती ऐकत होत्या. माता पार्वतींना म्हणत होते, माता पार्वती, तुम्ही चंद्रमुखी आहात आणि तो पंचमुखी आहे, जुळते का कुठं? मग नंतर बोलायला सुरुवात केली, अहो तुमचे केस सर्पासारखे काळे भोर आहेत आणि तो शंकर जटाजूटवाला, कधी त्याच्या केसाला कंगवाच नाही. मुद्दाम म्हणतायत बरं, लक्षात येऊ द्या. का म्हणतायत? परीक्षा चालू आहे.
तुझे केस काळे भोर सर्पासारखे आहेत आणि तो जटाजूट आहे, डोक्यावरती चंद्र धारण करणारा, गंगा धारण करणारा, त्यांच्याशी तुला विवाह करायचा आहे मुली. एवढंच नाही, तुझे डोळे ना कमलासारखे सुंदर आहेत आणि तो त्रिलोचन आहे. तुमचं आणि त्यांचं जुळतच नाही. परंतु माता पार्वती गपचूप ऐकत होत्या आणि ऐकत असणाऱ्या माता पार्वती म्हणत होत्या, अहो माझा विवाह होईल तर फक्त आणि फक्त शंकराशीच होईल. मला भोलेनाथाशीच विवाह करायचा आहे. सर्व काही पक्क झालेलं होतं, परंतु भोले शंकराचं चालूच होतं. बरं, कोण आहे ते नारद? त्या नारदाने तुला सांगितलं तपश्चर्या करायला आहे. अगं त्या नारदाच्या कशाला नादाला लागती? तो नारद भक्त प्रल्हादाला सांगत होता, जा भगवान विष्णूची पूजा कर. काय झालं? किती त्रास भोगावा लागला. उंच पहाडावरून टाकलं, उकळलेल्या पाण्यामध्ये टाकलं, सर्पाच्या खाईमध्ये फेकलं, अंगावरती वाघ सोडले. त्या नारदाचं ऐकलेलं कोणाचं खरं होत नाही. त्या नारदजींनी ज्या वेळेस ब्रह्मदेवाने जगाची उत्पत्ती करण्याकरता अनेक व्यक्ती जन्माला घातले, तपश्चर्या करता पाठवले, पण त्या नारदांना कधीच वापस येऊ दिले नाही. त्या नारदाचं तू ऐकतेस? ध्रुव बाळाला वनामध्ये गेल्याच्या नंतर सांगावं, ध्रुव बाळा अशी कडक तपश्चर्या कर, तुला देव भेटेल. एवढ्या छोट्याशा बाळाला कोणी सांगतं का कडक तपश्चर्या कर? आणि त्या नारदाचं तू ऐकतेस? माता पार्वतींना आता क्रोध आला. ते ऋषी आले, नारदजींना बोलून गेले आणि हा ब्राह्मण देव येतोय माझ्या नारदजींना गुरूंना बोलून जातोय. माता पार्वती आता ऐकायला तयार नाही आणि ऐकायला तयार नसताना आता मात्र माता पार्वतींना क्रोध आला. माता पार्वती उठून उभ्या राहिलेल्या आहेत आणि माता पार्वती म्हणतायत, हे ब्राह्मण देव, मला माझ्या तपश्चर्येचा विनाश करून घ्यायचा नाही. आल्या त्या रस्त्याने वापस जा. मला तुमच्याशी एकही शब्द बोलायचा नाही. महादेवाच्या लक्षात आलं, माता पार्वती भगवान शंकराची ओरिजिनल भक्ती करतायत. लक्षात आल्याच्या नंतर महादेव आता निघालेले आहेत. जे ब्राह्मण रूप आहे ना, त्या रूपामध्येच महादेव माग निघाले. परंतु माग निघत असताना माता पार्वती आता परत तपश्चर्या करता बसलेल्या आहेत. थोडेसे समोर महादेव जातात आणि महादेव थोडेसे समोर गेले की परत पार्वतीला आवाज देतात, ए पार्वती माग वळून बघ ना. माता पार्वतींना आता फारच क्रोध आला होता. बरं, माता पार्वतींना क्रोध आला, पण आता खूप सारं बोलणार आणि व्यक्तीला राग आला. एकदा बोलून ऐकत नाही, दोनदा बोलून ऐकत नाही, तीनदा बोलून ऐकत नाही, चौथ्यांदा मग तळपायाची मुंगी मस्त कथत जाते. माता पार्वती उठून उभ्या राहतात आणि माग वळून पाहतात. माग वळून पाहिलं तर साक्षात जगाचा परमात्मा असणारा, अहो तो नागनाथ, तो वैद्यनाथ, तो भोले शंकर साक्षात त्या ठिकाणी उभे. पार्वती पते शिव हर हर महादेव शंभो. साक्षात महादेव तिथं आलेले आहेत. माता पार्वती भोले शंकराकडे पाहतात आणि मंद मंद स्मुंद हसतात. कारण की ज्या करता एवढं सगळं काही केले ते आपल्याला जर मिळालं तर माणसाला खूप आनंद होतो, खूप आनंद होतो. एखाद्या आईनं आपल्या मुलाकरता रात्रंदिवस काबाड कष्ट करावं आणि त्या मुलाला शिक्षणाकरता बाहेर पाठवावं आणि बाहेर पाठवल्याच्या नंतर तो मुलगा जर त्या शिक्षणामध्ये जर यशस्वी जर झाला ना, तर त्या आईच्या डोळ्यामध्ये आनंदाचे अश्रू वाहतात. खूप आनंद झाला हो माता पार्वतींना. तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनी, मैं बलिहार भोले जी, मैं बलिहार भोले जी. तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया. बलिहार भोले जी, बलिहार भोले जी. तेरी मंद मंद मुस्कनिया पे, तेरी मंद मंद मुस्कनिया पे, बलिहार
बसा. माता पार्वतीने भगवान शंकरांना बघितलं आणि बघितल्याच्या नंतर खूप आनंद झाला. घ्या बसून घ्या. खूप आनंद झाला माता पार्वतींना आणि माता पार्वती भगवान शंकराकडे बघतच राहिल्या. क्षणभर बघतात आणि क्षणभर बघितल्याच्या नंतर महादेवजी म्हणतात, माता पार्वतींना बोलत होते, पार्वती तू माझ्या परीक्षेमध्ये पास झाली. तू माझ्या परीक्षेमध्ये पास झाल्याच्या नंतर मी आता तुझ्याशी विवाह करायला तयार आहे. वैराग्यातून बाहेर निघालेले माझे भोले शंकर माता पार्वती सोबत विवाह करायला तयार आहेत. माता पार्वती सुद्धा खूप आनंदात आहेत आणि आनंदात असणाऱ्या माता पार्वती समोर बसलेल्या आहेत आणि भगवान शंकर सुद्धा बसलेले आहेत. त्या बसलेल्या अवस्थेमध्ये भगवान शंकरजी बोलत होते, माता पार्वतींना म्हणत होते, पार्वती मी तुझ्याशी विवाह करायला तयार आहे, चल आताच कैलासावर जाऊ. माता पार्वती म्हणत होती, लग्नाला एवढी गडबड बरी नव्हे, असं नसते जमत. तुम्हाला माझ्याशी लग्न करायचं असेल तर माझ्या वडिलांकडे जावं लागेल आणि तिथं जाऊन माझ्या वडिलांशी तुम्हाला माझ्या लग्नाकरता हात मागावा लागेल. माता पार्वती बोलत होत्या. भगवान शंकर म्हणले, पार्वती मी तुझ्यासाठी काय पण करायला तयार आहे. आताची पोरं म्हणतात, मी तुझ्यासाठी काही पण करायला तयार. 1.5 दिवसाचं प्रेम असतं आणि त्या 1.5 दिवसाच्या प्रेमासाठी मोबाईलवरचं प्रेम. प्रेम कुठलं ते? मोबाईलवरचं प्रेम. मोबाईलमध्ये बघायचं, मोबाईलमध्ये चॅटिंग करायची आणि त्याच मोबाईलात प्रेम होतं आणि त्याच मोबाईलवरती प्रेमही करायचं. हे आताचं प्रेम. आणि या प्रेमापोटी जे मुलं असतात, त्या मुली असतात ना, त्या आई वडिलांचं आयुष्यभराचं प्रेम हे घालवून टाकतात थोड्याशा 1.5 दिवसाच्या प्रेमासाठी. अरे त्या आई वडिलांनी तुमच्या करता काबाड कष्ट केलेत, लहानाचं मोठं केलंय, स्वतःचा घाम गाळावा, रक्ताचं पाणी करावं आणि तुम्हाला लहानाचं मोठं करावं, हा दिवस पाहण्याकरता. खुशाल त्या पोरीनं त्या पोरासोबत प्रेम करायचं आणि त्या पोरासोबत पळून जायचं, ह्याच्या करता का? नाही. माता पार्वती म्हणत होत्या देवांना, माझ्याशी जर लग्न करायचं असेल तर चला माझ्या वडिलांकडं, माझ्या वडिलांकडं माझा हात मागा. सर्व काही पक्क झालेले. भगवान शंकर पर्वतावरती निघून गेलेले आहेत. माता पार्वती सुद्धा महालामध्ये वडिलांकडे निघून आलेले आहेत. सर्व काही चालू होतं आणि या चालू अवस्थेमध्ये आता मात्र भोले शंकर लग्न करता तयार झालेले आहेत. भोले शंकरांनी माता पार्वतीचा हात मागण्याकरता पर्वतराजांकडे गेले, हिमवान राजाकडं. परंतु त्याच रूपात न जाता भगवान शंकराने दुसरं रूप धारण केलं, म्हणजे ते नटाचं धारण केलं. एक नट जो असताना नाटक करतो, त्या नटाचं रूप धारण केलं आणि या हिमवान पर्वताच्या राजाकडे आलेले आहेत. सुंदर एका नटाचं रूप धारण केले. कानामध्ये कुंडल घातलेले आहेत, खांद्यावरती झोळी घेतलेले, लाल रंगाचे वस्त्र घातलेले आहेत. नंदीला सोबत घ्यावं, भृंगीला सोबत घ्यावं. आता नंदीचे शिंग काय झाकतात का बरं? शिंग नंदीचे नाही झाकत. मग नंदीनं काय करावं, एक उंच अशी टोपी करावी, डोक्यामध्ये घालावी, शिंग झाकण्याचे प्रयत्न केलेला आहे. भृंगी सुद्धा सोबत आहे, भृंगीनंही तेच केलं. आता हे दोघं दिसत होते जोकर, नंदीन भृंगी दोघं दिसत होते जोकर. आणि ह्याच्यात नवीन एक ती उंच टोपी घातलीच्या घातली, त्याच्या वर घुंगरं लावली, असं त्यांनी रूप घेतलेलं आहे. असं सुंदर रूप माझे भगवान शंकर. ऑलरेडी दिसायला छान आहेत, एवढे सुंदर दिसणारे भगवान शंकर त्या हिमालय पर्वतामध्ये येतात, हिमवान राजाच्या घरामध्ये येतात आणि तिथे त्या नगरीमध्ये फिरत असताना सुंदर लीला करतात. लीला अशी करतात, हातामध्ये डमरू आहे, खांद्यावरती घोंगडी आहे. सुंदर असं ते रूप भगवान शंकराचं गावामध्ये आले आणि गावामध्ये नगरीमध्ये नाटक करायला सुरुवात केली.
आता नटाचं रूप घेऊन आल्यावर नाटकच करावं लागतील, दुसरं जमल का काय? नाही जमणार. नटाचं नाटक करायला सुरुवात केली. परंतु आता नंदीला आणि भृंगीला फार आनंद होत होता. अहो, ज्या भगवान शंकराने आतापर्यंत असं कोणाचं रूप घेतलेलं या दोघांनी पाहिलंच नव्हतं. भृंगीनं आणि नंदीने कधी बघितलंच नव्हतं भगवान शंकराचं असं रूप. आणि देव एवढे दिसायला सुंदर. माय वागा, ए शांत बस, अय शांत बस. बोलू नको, शांत. ते दोघांच्या मधात बसा तुम्ही. एक जण एक इकडं घाला आणि एक इकडं घाला. ते बोलत नाही, ते तस जमलं. सुंदर नाटक करायला सुरुवात झाली. माझे भगवान शंकर करत होते. परंतु नंदीला आणि भृंगीला फार आनंद होतो. नंदीन भृंगी नाचायला लागले भगवान शंकराचं रूप पाहून. आणि भगवान शंकराचं रूप पाहून नंदीन भृंगी नाचत होते. हे पाहून शंकराला आनंद झाला ना. ते भगवान शंकर सुद्धा नाचायला सुरुवात करतात. भगवान शंकर काय म्हणतात मी सांगते, आता तुम्ही माझ्या माग माग म्हणा. भजे मन नारायण नारायण. ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. हरि ओम नमो सर्वजण माझ्या माग माग म्हणा. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम नमो नारायण. ओम नमो नारायण. हरि ओम
असं भजन केलेले भगवान शंकरांनी. ज्यांच्यावरती प्रेम करतात त्यांचंच भजन करायला सुरुवात केली. भगवान शंकर म्हणत होते नारायण नारायण म्हणत होते, म्हणजे प्रभू रामचंद्राचं कृष्ण भगवान चंद्राचं भजन करत होते. पण हे नंदीन भृंगी असे होते, यांनी का नारायण नारायण म्हणले की बम बम बोले म्हणायचे. आता ज्याचं ज्याच्यावर जास्त प्रेम असतं त्याचंच नाव माणूस प्रेम नाव घेतं. आता ज्याची त्याची भक्ती असती, कोणी नारायणाचं भजन करते, कोणी महादेवाचं भजन करते, पण हे दोन्ही एकच आहेत बरं. वेगळं याच्यात हरी हारा एकच आहे. भगवान शंकरांनी प्रभू रामचंद्राचं भजन केले आणि प्रभू रामचंद्र भगवान शंकराचं भजन करतायत. आता भगवान शंकर म्हणतायत नारायण नारायण, परंतु भृंगी आणि शृंगी नंदी म्हणतायत हर हर महादेव बम बम बोले. भगवान शंकर म्हणतात माझं काय पितळ उघडं पाडतो का? हे गावातले नगरीतले लोक काय म्हणतील, औंढ्यातले म्हणतील की हे ऐकत तरी नेमके कोण. एक म्हणते भम भम बोले, एक म्हणते नारायण नारायण, एक म्हणते राम राम, नेमकं चाललंय तरी काय यायचं. खूप सांगण्याचा प्रयत्न केला, परंतु ज्याचं त्याचं प्रेम ज्याच्या त्याच्यावरती असतं. भृंगी आणि शृंगी नंदी यांचं काय भजन संपलं नाही. शंकराचंही चालू होतं, भृंगी शृंगी नंदी यांचंही चालू होतं. शंकर म्हणली हे आता आपलं पितळ उघडं पाडतात गडे. भगवान शंकर शांत बसले. शांत बसून आता मात्र नगरीमध्ये गेलेले आहेत आणि नगरीमध्ये गेल्याच्या नंतर भगवान शंकराने लीला करायला सुरुवात केली. काय लीला केली? सुट्टी द्यायची. भगवान शंकराने लीला करायला सुरुवात केलेली आहे. गावामध्ये नगरीमध्ये जातात आणि नगरीमध्ये गेल्याच्या नंतर नटाचं रूप घेतले ना, मग नाटकच करावे लागतील. भगवान शंकराने सुंदर असं प्रभू रामचंद्राचं स्वरूप घेतलेलं आहे. सिंहासनावरती बसलेले आहे, शेजारी लक्ष्मणजी उभे आहेत, समोर हनुमंतराय बसलेले आहेत, बाजूला सीता माता सुद्धा उभी आहे. असे सुंदर नट करावं आणि ज्याप्रमाणे प्रभू रामचंद्र होते त्याचप्रमाणे नाटक करायला सुरुवात केलेली आहे. अहो एक संपलं ना, दुसरा नाटक करायला सुरुवात केली. दुसऱ्यांदा काय करावं, सुंदर असं भगवान कृष्ण परमात्म्याचं रूप घेतलेले आहे. काय ते देवाचं सुंदर रूप आहे. डोक्यावरती मुकुट आहे, त्याच्यामध्ये सुंदर मोरपीस घातलेला आहे, पिवळा पितांबर घातलेला आहे, गळ्यामध्ये हिरे माणिक मोत्यांचा हार घातलेला आहे आणि कमरेला बासरी सुद्धा खोवलेली आहे. असे सुंदर भगवान कृष्ण परमात्म्याचं भगवान शंकराने रूप घेतलेले आहे. काय तो दिसायला सुंदर असणारा देव. रूप घेतलं एवढंच नाही, रामाचं कृष्णाचंच नाही, परंतु नंतर यांनी वराह अवताराचं रूप घेतलेलं आहे. सुंदर वराह अवताराचं रूप घेतलं. त्यानंतर एका स्त्रीचं म्हणजे रूप घेतलेलं आहे. अहो ज्याप्रमाणे भागवत कथेमध्ये निघतात की देवाचे 24 रूप आहेत, तेवढे सगळे रूप दाखवले. नरसिंहाचं रूप दाखवलं, वराह अवतार दाखवलेला आहे. प्रत्येक रूप माझ्या भगवान शंकराने दाखवायला सुरुवात केलेली आहे आणि हे रूप गावातले सर्व म्हणजे नगरीतले सर्वजण बघत होते. अहो आतापर्यंत गावामध्ये असा नट दाखवणारा नटी आलाच नव्हता. आतापर्यंत असं कधी गावकऱ्यांनी बघितलंच नव्हतं. आतापर्यंत वैशालीताई पाटील यांनी महाशिवपुराण औंढ्यामध्ये केली, ही औंढ्यातल्या लोकांनी बघितलीच नव्हती. आता माहित व्हायले तर पब्लिक वाढायली, आताच वाढत चालली. असं सुंदर रूप माझ्या भगवान शंकरांनी दाखवावं. गावातल्या नगरीतल्या प्रत्येक लोकांना आवडत होतं बरं.
आणि हेच रूप बघण्याकरता महाराणी मैना सुद्धा आल्या होत्या. महाराणी मैनाने सुद्धा हे सुंदर भगवान शंकराने सर्व काही नट केलेले पाहिलेले आहेत. आणि सुंदर हे नट पाहिल्याच्या नंतर भगवान शंकरांना माझ्या महाराणी मैना समोर जातात आणि विचारतात, अरे नटी, तुम्ही आलात कुठून, आहेत कुठल्या गावचा? आतापर्यंत कधी तुम्हाला या पर्वतावरती या नगरीमध्ये मी बघितलेलं नाही, आज पहिल्यांदा तुम्हाला या ठिकाणी मी बघतेय. भगवान शंकर म्हणत होते, मी पहिल्यांदाच आलो तुमच्या गावात, आतापर्यंत कधी वेळच पडली नाही यायची, मी फर्स्ट टाइम तुमच्या गावामध्ये नगरीमध्ये आलेलो आहोत. भगवान शंकराची आणि माता मैनाची चर्चा चालू होती बरं. आणि चर्चा चालू असताना माता मैना म्हणतात, तुमचा आम्हाला परिचय द्या. शंकरजी म्हणत होते, माझा परिचय तुम्हाला पचणार नाही, तुमच्या लक्षात राहणार नाही. परंतु माता मैना ऐकायला तयार नाही, मला तुमचा परिचयच द्या. ऐका, महादेवाचा परिचय देवाने स्वतः कसा दिला, तुम्ही सुद्धा ऐका ते. भगवान शंकर म्हणत होते, कभी पर्वत कभी सागर, कभी भक्तों में रमता हूँ. कभी पर्वत कभी सागर, कभी भक्तों में रमता हूँ. यूं तो मेरे रूप एक, पर दिखता हूँ मैं अनेक. यूं तो मैं हूँ एक, लेकिन दिखता हूँ मैं अनेक. योग का आरंभ हूँ, ध्वनि का प्रारंभ हूँ, ज्ञानियों का ज्ञान हूँ, मैं ही परम ध्यान हूँ. सफल सृष्टि मेरी माया, सकल सृष्टि मेरी माया, मेरी सृष्टि का प्रणाम हो. समस्त जो अति परे पर, समस्त जो अति परे पर, वो मैं महाविज्ञान हो. ओमकार हूँ, निराकार हूँ, मैं ही कलाकार हूँ. यह सब प्राणी चित्र है मेरे, मैं इनका चित्रकार हूँ, मैं इनका चित्रकार हूँ. समजला का परिचय? कळाला? खरंच बसलं डोक्यात? विचारलं तर येईल. भगवान शंकरांनी परिचय दिला, पण माता मैन्याच्या डोक्यातच घुसला नाही. तुम्हाच्याच कसा घुसला मला कळलं. माता मैनाला कळालंच नाही महादेवानं काय सांगितलं आणि कसा परिचय दिला. अरे बापाचं नाव नाही सांगितलं, आईचं नाव नाही सांगितलं, आजोबाचं नाही, पंजाचं नाही, काहीच नाही. काय परिचय दिला? गावाचं नाव नाही, कोणत्या नगराचं नाव नाही, कोण्या जिल्ह्याचं नाव नाही, कोण्या तालुक्याचं नाव नाही, कोणत्या देशाचं नाव नाही. कसं तुमच्या ध्यानात राहिलं? मला जर विचारलं, ताई तुमचा परिचय द्या, तर मी सांगेन, हा भापासो वैशालीताई पाटील, राहणार नरसिंहदेव, तालुका जिल्हा हिंगोली. तुम्हाला जर विचारला तर तुम्ही सांगसाल, परंतु हा परिचय काय विचित्र आहे. देवो के देव महादेव आहे, त्या देवाचा परिचय कोणी देऊ शकेल का? नाही देऊ शकत. परंतु आता माता मैनाचा हट्टच असा होता, स्त्री हट्ट, त्याच्या पुढे कोणाला जाता येत नाही. असा स्त्री हट्ट असणारा देव भगवान शंकरांनी परिचय दिलेला आहे. भगवान शंकराने परिचय दिला आणि परिचय दिल्याच्या नंतर माता मैन्याच्या का डोक्यात घुसलाच नाही. कसा घुसणार हो? जो घट घट भीतर रहे निरंतर, तुम उसको पहचानो. जो घट घट भीतर रहे निरंतर, तुम उसको पहचानो. है साधु उसको जानो, है साधु उसको जानो. अहो, जो प्रत्येक ठिकाणी आहे, जो झाडामध्ये, जो वेलीमध्ये, जो वृक्षामध्ये, जो पशुमध्ये आहे, जो पक्ष्यांमध्ये, जो प्राण्यांमध्ये, तो भगवान शंकर तुम्हाला आम्हाला कसा ओळखायला येईल? माता मैनांना सुद्धा ओळखायला आला नाही. परंतु माता मैना खुश होत्या. काहीतरी सांगितलं ना, पण चांगलं सांगितलं. तुमच्यासारखं ताई रोज येतात, काहीतरी सांगतात ना, दुसऱ्या दिवशी विचारते पण सांगतात नाही. आज जे सांगितलं ते चांगलं सांगितलं, उद्या जे सांगतील तेही चांगलं सांगतील. सगळं होच म्हणतात.
माता मैनांना परिचय सांगितला, परंतु जाऊ द्या, ते काय सांगितलं ना, चांगलंच सांगितलं. माता मैना खुश होत्या आणि खुश असणाऱ्या माता मैना म्हणत होत्या, नटी आपको जो चाहिए वो मांगो, मैं देने के लिए तैयार हूं. शंकरजी म्हणत होते, मीच दुसऱ्याला देतो, मला ही काय देणार. नाही म्हटले, मला काहीही नको माता. परत म्हणत होत्या, तुम्हाला काहीतरी न्यावं लागेल. परंतु शंकरजी परत मान हलवतात, मला काहीही नको. शंकरजी नाही म्हणतायत भोलेनाथजी, परंतु माता मैना ऐकायला तयार नाही. माता मैनाने सखींना सांगावं, दास्यांना सांगावं, जा एक थाली भरून सोनं घेऊन ये. आता मात्र 2 दासी गेले आणि 2 ताट भरून थाली भरून सोनं घेऊन आलेले आहे. भगवान शंकराच्या समोर ठेवतात. भगवान शंकर हात लावायला तयार नाही, अहो स्पर्श करायला, अहो बघायला सुद्धा तयार नाही. परत मोत्यांचा ताट आणला, परंतु तरीही हात लावायला तयार नाही. अहो हिरे माणिक मोत्यांनी जखडवलेले अनेक वस्त्र समोर आणले, परंतु तरीही हात लावायला तयार नाही. मला काहीच नको. माता मैना म्हणत होत्या, मी तुम्हाला काहीतरी घेऊनच वाट लावेन. भगवान शंकर नाही 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 म्हणतायत. माता मैना ऐकायला तयार नाही. मग आता करावं तरी काय. भगवान शंकर म्हणले, मी जे मागेन ते तुम्ही देसाल, तुम्ही फक्त मागूनच पहा. मी पण हिमवान राजाची पत्नी महाराणी मैना आहे, मी तुम्हाला जे मागसाल ते द्यायला तयार आहे. माता मैनांना महादेवांनी मागायला सुरुवात केली. देना ही है तो दे दो अपने उमा का दान, देना ही तो दे दो अपने उमा का दान. काय मागितलं, द्यायचंच असेल तर तुमच्या मुलीचा हात द्या. हे महाराणी मैनांना क्रोध आला, रागावले आणि रागाच्या भरा म्हणतात, अरे तू सर्वसाधारण व्यक्ती, नाटक करणारा नटी आणि माझ्या मैनाचा हात लागतो. आला त्या रस्त्याने निघूनचा. माता आता मात्र माझ्या महादेवाने हातामध्ये त्रिशूळ घेतलेला आहे, डमरू घेतलेला आहे, खांद्यावरती घोंगडे, अंगावरती लाल वस्त्र आहे आणि त्या वस्त्रावरती माझे महादेव ज्या रस्त्याने आले त्या रस्त्याने निघायला सुरुवात केलेले. परंतु योग असा आला, जात असताना त्या ठिकाणी त्यावेळेस हिमवान राजा येतात आणि माझ्या महादेवाला बघतात. महादेवाला आता जा म्हटल्याच्या नंतर आता निघाले. भोले शंकर निघाले, पण जात असताना नगरीच्या बाहेर लक्षात आलं, हा जो साधू आहे, हा जो संत आहे, लाल वस्त्रावाला, एवढा सुंदर दिसणारा, आतापर्यंत आपल्या नगरीमध्ये कधीच आलेला नव्हता. यांना कधी बघितलेलंच नाही. आणि बघितल्याच्या नंतर, देवाकडे बघितल्याच्या नंतर मनाला एका ठिकाणी आनंद वाटला. मनाला का आनंद वाटला? असतो एखादा व्यक्ती, त्यांना समोर पाहिलं की मनाला आनंद भेटतो, मन शांत होतं. कितीही जरी राग आला तरी माणसाचं मन शांत होतं. नवीन नवीन जोडपा असावं, नवीन नवीन जोडपा असावं. नवीन नवीन असले की असे दोघांचे भांडणं होतात, असे भांडणं होतात, असे भांडणं होतात. 2-3 वर्षाच्या नंतर का घरामध्ये एक छोटंसं बाळ असलं आणि नंतर जर यांचे भांडणं लागले की त्या लेकरकडे पाहिले की गपचूप होतंय का नाही बरं? खरं सांगा, माझंही लग्न झालंय. आमचे भांडणं होतात. हिरा पाहिला की सगळे जातात, विसरून जातात माणसं भांडणं. हिमवान राजांसोबत सुद्धा तसंच झालं. युद्ध करून आले होते, परंतु युद्ध करून आल्याच्या नंतर भगवान शंकरांना त्या रूपामध्ये पाहिल्याच्या नंतर मनाला कुठंतरी शांतता भेटली. मनाला शांतता भेटली. हिमवान राजा नगरीमध्ये जातात, महालामध्ये जातात आणि तिथे गेल्याच्या नंतर महाराणी मैनाला विचारतात, काय ग, जाताना मी एका व्यक्तीला बघितलं, लाल वस्त्रामध्ये होता, खांद्यावरती घोंगडी होती, एका हातामध्ये डमरू होतं, एका हातामध्ये त्रिशूळ होता, ते होते तरी कोण? अहो काय सांगावं तुम्हाला, तो नटी आहे, गावामध्ये नाटक करण्याकरता
माणूस रागात असल्यावर असंच बोलतय. रागातच होते ना. राजाची मुलगी, अख्ख्या पर्वत राजाची मुलगी, आणि असा दारावर फिरणारा माणूस, आणि त्यानं जर मागितली तर जमल का? नाही जमणार. महाराणी मैनाला राग आला होता. रागाच्या अवस्थेमध्ये सांगितलं, परंतु हिमवान राजा शांत होते, कारण की मनाला शांतता भेटलेली होती. त्यांना बघितल्याच्या नंतर कुठंतरी आनंद भेटला, आणि आनंद भेटल्याच्या नंतर हिमवान राजा घरामध्ये जातात, सिंहासनावरती बसतात, डोळे लावतात आणि डोळे लावून ध्यान करतात. तर ध्यान केल्याच्या नंतर बघतो तर काय, साक्षात जगाचा बाप असणारा देवो के देव महादेव त्यांच्या समोर दिसलेले आहेत. अहो, फक्त महादेवच नाही तर त्यांच्यासोबत त्यांची मुलगी पार्वती म्हणजे जगत जननी सुद्धा अर्धांगावरती बसलेली हिमवान राजाने पाहिलेली आहे. लक्षात आला, रे देव माझ्या मुलीचा हात मागण्याकरता आले, परंतु महाराणी मैनाने वापस पाठवले. नाराज झालेले आहेत. हिमवान राजाने काय करावं? भगवान विष्णूकडे जातात, आणि विष्णूकडे गेल्याच्या नंतर भगवान विष्णूंना झालेला सर्व वृत्तांत सांगतात. जे काय सर्व झालंय ना, सर्व काही भगवान विष्णूंना सांगतात. आणि भगवान विष्णू म्हणतात, काही हरकत नाही, आम्ही जातो पत्रिका घेऊन भगवान शंकराकडून तुमचा निरोप देतो. भगवान विष्णूंनी जावं, आणि भगवान विष्णू त्या ठिकाणी भोलेनाथांजवळ जातात आणि म्हणतात, हिमवान राजा त्यांची मुलगी तुम्हाला द्यायला तयार आहे. सर्व काही पक्क झालेले, सज्ज झालेले. आता मात्र माझ्या महादेवाची वारात निघणार आहे. तुम्हाला 10 मिनिटं सुट्टी घ्यायची असेल तर तुम्ही घेऊ शकता. घ्यायची का सुट्टी? माता पार्वतीचं लग्न महादेवाशी लावायला तयार आहे असं म्हटल्याच्या नंतर भगवान विष्णू त्या ठिकाणी निमंत्रण पत्रिका घेऊन महादेवाकडं म्हणजे भोले शंकराकडे जातात. आणि तिथे गेल्याच्या नंतर सांगतात, हिमवान राजा पार्वतीचा विवाह करण्याकरता तयार आहे हो तुमच्याशी. सर्व काही पक्क झालेले, सर्व काही देव आनंदात झालेले. सर्व देव आनंदात कशामुळे आहेत माहिती का? लग्नामुळे नाही. लग्न झाल्याच्या नंतर या दोघांना पुत्र प्राप्त होईल, आणि पुत्र प्राप्त झाल्याच्या नंतर त्या तारकासुराचा वध होईल. कारण की यांना यांचे सगळं सिंहासन सोडून जायचं काम पडलेलं आहे. भाग पाडले त्या तारकासुरानं. भगवान शंकराचं आता लग्न होणार. सर्व काही लग्नाची तयारी चालू होती. जिकडे तिकडे बघावं आनंदच आनंद होता. सर्व काही मेकअप करून आलेले होते. आता देवाचं लग्न म्हणल्यावर काय असं तसं कोणी येईल का? नाही येणार. मीही तुम्हाला काल सांगितलं होतं, उद्या देवाची वरात निघणार आहे. वरातीमध्ये कोणाकोणाला नाचायचंय? नाचायचं की नाही? महादेवाच्या वरातीमध्ये त्या ठिकाणी सर्व काही सज्ज झालेले आहेत. देवी देवता प्रत्येक जर समोर आलेला आहे. भगवान विष्णू आलेले आहेत लक्ष्मी सोबत, ब्रह्मदेव ब्रह्माणी सोबत, अहो सरस्वती माता सुद्धा आलेले, इंद्रदेव चंद्रदेव सर्व देव आपापल्या पत्न्यांसोबत आलेले आहेत. अहो जो तो आपल्याच मेकअपात गुंग होता. मेकअप ज्याचा त्याचा जो तो करून येत होता. लक्ष्मी माता सुंदर नटून आल्या होत्या, सरस्वती माता नटून आल्या होत्या, रोहिणी दीदी नटून आल्या होत्या, सर्वजणी नटून आले होते. देव सुद्धा नटून आले होते आपापल्या विमानामध्ये मस्तपैकी बसून. पण इथं महादेवाकडं कोणाचंच लक्ष नाही. नवरदेव बसून येत तसाच बैगांबर घालून गपचूप. अहो लग्न आहे कोणाचं, नटतंय कोण, चाललंय काय, बघताय काय? नाही बरोबर आहे. आता तेच चालू आहे. नवरदेव नवरी बाजूला राहतो, करवल्याच समोर नटकतात.
त्यांच्याच मेकअप मध्ये सर्वजण गुंग असतात. अहो तिथं ते झालं ना, त्यांचंच पाहून आपले करायले, तर त्यांचंच पाहून आपले करायले. शिवपुराणात निघाले ना, महादेव गप्पू बाजूला बसलेले, तर दुसरे सकवणी आलेले, लांडगे आलेले, करवले आलेले, मेकअप करू आले, तेच पाहून करायला. मग आपलं काय चुकतंय का? काहीच चुकत नाही, सगळं बरोबर आहे ना. आपण हुशार हो, आपलं सगळं काही बरोबर आहे. नवरदेवाकडं कोणाचंच लक्ष नाही. नवरदेव पैगंबर धारण करून ध्यानस्थ अवस्थेमध्ये बसलेलं जे ते आपल्याच धुंदीत आहे, आपल्याच मेकअप मध्ये लागलेले आहेत. पण हे सगळं नंदी पाहत होते. नंदी म्हणत होते, महादेवाजवळ जातात आणि म्हणतात, भोलेनाथ, अहो हे सर्व देवाले आपापल्या पत्न्यांना घेऊन सुंदर मेकअप करून, परंतु लग्न तुमचं आहे ना, तुम्ही काय करणार? तुमचं तर अजून कशात काहीच नाही मेकअप राहिला. ते विमानात बसून येणार येतं, तुम्ही बसणार कुठं, करणार काय? अहो काहीच तयार नाही तुमची तयारी, मेकअपचं सामान नाही आणलं, मग आता मेकअप करायचा कसा? बरं एक काम करतो, मेकअपचं सामान नाही ना, आम्ही तुमचा मेकअप करतो, आज्ञा द्या. महादेवाने आज्ञा दिलेली आहे आणि आज्ञा दिल्याच्या नंतर आता नंदी भृंगी शृंगी माझ्या महादेवाचा मेकअप करतात. काय त्या नवरदेवाचा मेकअप सुंदर चालू आहे ओ. स्मशानामध्ये जावं आणि खूप सारी रक्षा घेऊन आले, फासली माझ्या महादेवाच्या अंगाला. आपला नवरदेव किलो किलो पावडर लावते. पाऊंडच नाही आवडलं तर ते कोणतं झेड घेऊन येतात. झेड नाही आवडलं तर व्हाईट टोन आणतात. व्हाईट टोन नाही आवडलं तर फाउंडेशन आणतात. फाउंडेशन नाही आवडलं तर कॉम्पॅक्ट आणतात. मला नाव माहित आहेत सगळे, मी सांगते ना, एवढी मोठी लिस्ट तुमच्या समोर मांडते. महादेवाच्या अंगाला भस्म लावलेले, अहो स्मशानातली राख आणले पावडर म्हणून महादेवाच्या अंगाला लावले. आता मात्र माझा नवरदेव जशास तसेच बसलेले. प्रत्येकाच्या डोक्यावरती जिरे माणिक मोत्यांचा मुकुट दिसत होता, पण माझ्या महादेवाला मुकुट घालायची गरजच नाही. महादेवाच्या डोक्यावरती आधीचाच मुकुट आहे, म्हणजे तो जटा जूट मुकुट घातलेला आहे डोक्यावरती. अहो भगवान विष्णूनं मोराचं पीस लावलं होतं. महादेवाच्या डोक्यावरती चंद्र विराजमान आहे, सुंदर असा चंद्र डोक्यावरती. एवढंच नाही, अहो आपला नवरदेव वरातीला निघत असताना सुंदर मोत्याची गळ्यामध्ये माळ घालतो, पण महादेवाच्या गळ्यामध्ये सर्प घातलेत, सापांचा वेळखा घातलेला आहे. कानामध्ये सुंदर कुंडलाच्या जाग्यावर विंच उलटकवलेले आहे. एवढंच नाही, महादेवाच्या हातामध्ये त्रिशूळ सुद्धा दिलेले. एका हातामध्ये त्रिशूळ आहे, दुसऱ्या हातामध्ये डमरू दिलेले आहे. आपल्या नवरदेवाच्या हातात कट्यार असते, त्या चाकूला टोचलेलं लिंबू. महादेवाच्या हातात काय? त्रिशूळ आहे, डमरू आहे. एवढंच नाही, माझा महादेव त्या ठिकाणी पैगंबर धारण केलेला आहे. आणि या ठिकाणी आपलं काय असतं, 1000चा ड्रेस नाही पसंत आला, 5000चा ड्रेस नाही पसंत आला तर 10,000चा ड्रेस आणेन आणि अंगावरती घालेन. परंतु माझ्या महादेवाने पैगंबर धारण केलेलं आहे बरं. आणि आता मात्र महादेवाची वरात निघणार, परंतु वरात निघणार सर्व देव विमानामध्ये बसून आलेत. आता मात्र माझे महादेव बसणार तरी कशावरती? अहो नंदी सज्ज झाला आणि नंद सज्ज झाल्याच्या नंतर साक्षात माझे महादेव नंदीवरती विराजमान होतात. आता मात्र माझ्या महादेवाची वरात निघालेली आहे. भोलेनाथाच्या लग्नाला हो
भोलेनाथाच्या लग्नाला माता पार्वती नटले, भोलेनाथ